मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण प्रीमिक्सचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथं गिट्सचं पॅकेट वापरलेलं आहे 200 ग्रॅमचं। तुम्ही कोणतेही यूज करू शकता। आता हे सर्वात आधी आपण मोजून घेऊया। यानुसार आपल्याला साखर मोजायची। तर हे 2 कपपेक्षा थोडंसं कमी आहे, त्यामुळे मी इथं अर्धा कप वापरला आहे। अर्धा कपामध्ये हे मळून घ्यायचं। दूध वापरा किंवा पाणी वापरा, दोन्हीही चालेल। चांगलं सॉफ्टमध्ये मळून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं। झाकून ठेवल्यानंतर तोपर्यंत आपण चासणी बनवून घेऊया। आता चासणीसाठी मी इथं 4 ग्लास पाणी घेतलं आहे। आता आपण प्रीमिक्स मोजून घेतलं त्याच वाटीने साखर ॲड करायची। तर मी इथं 3 कप साखर ॲड करते आहे। तुम्हाला एक्स्ट्रा गोड हवा असेल तर तुम्ही थोडी साखर वाढवली तरी चालेल। चासणीमध्ये 4 ते 5 इलायची ॲड करायची आणि चासणीसाठी रंग येईपर्यंत त्याला उकळून घ्यायचं। साखर पूर्ण विरघळली पाहिजे आणि पाकाचा रंग बदलला पाहिजे। पाक खूप जास्त चिकट नाही झाला पाहिजे, तार नाही आली पाहिजे, बोटाला चिटकेल इतकाच पाक आपला झाला पाहिजे। आता पीठ पुन्हा एकदा बघूयात। मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी इथं पाणी वापरून थोडंसं पाणी शिंपडून त्यामध्ये मळून घेतलं आहे। खूप जास्त तुम्हाला चिकट वाटत असेल तर तुम्ही थोडा हातावर मैदा घेतला तरी पण चालेल। आणि पुन्हा एकदा चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं। आता बघू शकता आपलं पीठ एकदम तयार आहे, मऊसूद असलं पाहिजे। आता या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे बॉल्स बनवून घ्या, तेव्हा ते तेलामध्ये अजिबात फुटणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाक एकदम गरम नको आहे। जेव्हा तुम्ही गुलाबजाम फ्राय करून त्या पाकामध्ये घालताल तेव्हा पाक आपला नॉर्मल हवा आहे। जसं की तुम्ही त्या पाकामध्ये हात डीप केला तर तुम्हाला चटका बसणार नाही, इतका तो नॉर्मल याच्यामध्ये हवा आहे। आणि त्यानंतर आता तुम्ही गुलाबजाम झालेले सगळे फ्राय करून घ्यायचे। तर थोडे थोडेच ॲड करायचे, जास्त ॲड केले तर थोडेसे चिटकू शकतात खाली। मी इथं एकदम ॲड केल्यामुळे थोडंसं लालसर रंग जास्त झालेला आहे, तर तुम्ही इथं एकदम थोडं थोडं ॲड करा। पाक तयार आहे, पाक साईडला काढून ठेवायचा आणि गुलाबजाम तळायला घेऊयात। मी ज्या प्रकारे गुलाबजाम बनवले त्याच प्रकारे तुम्ही पण बनवा, म्हणजे ते तेलामध्ये अजिबात फुटणार नाही। आणि पाक आपण नॉर्मल याच्यामध्ये घेतो, त्यामुळे पाकामध्ये गुलाबजाम अजिबात चुरा होणार नाही। खूप जास्त गरम पाक असला त्यामध्ये आपण गुलाबजाम टाकले तेव्हा पण गुलाबजामचा चुरा होतो, त्यामुळे ही चूक अजिबात करायची नाही। आता गुलाबजाम चांगले लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्या। तर खूप जास्त तेल आपल्याला गरम नको आहे, मीडियम फ्लेमवरच गुलाबजाम तळून घ्यायचे। त्यासाठी तेल तापले का बघण्यासाठी एक छोटंसं बॉल टाकून यामध्ये चेक करून घ्या। आता हे तेल प्रॉपर तळण्यासाठी चांगलं तयार आहे। यामध्ये थोडे थोडेच ॲड करा, खूप टाकले की ते खाली चिटकून राहतात आणि डार्क कलर येतो। तर तुम्हाला जितका कलर पाहिजे तितकापर्यंत पूर्ण लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। आणि मंद आचेवर याला कमीत कमी 5 मिनटं तरी लागतात परतून घ्यायला। आतमध्येपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजे, त्यामुळे हे लक्षात ठेवा। आणि शक्यतो चमच्याने मिक्स करून घ्या, म्हणजे ते पूर्ण साईडनी रंग येईल। आता अशाच प्रकारे तळून घ्यायचे आणि डायरेक्ट